आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये नव्या आघाडीची स्थापना करण्याबाबत छत्रपती संभाजीराजे आणि प्रहार पक्षप्रमुख आमदार बच्चू कडू यांच्यासह इतर पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आहे। राज्याच्या राजकारणात नव्या आघाडीची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे आणि त्याबाबत आज मुंबईमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अल्पेश करकरे आपल्याला अधिक अपडेट देतील। अल्पेश, या तिसऱ्या आघाडीमध्ये कोणकोणते पक्ष कोणकोणते नेते सहभागी होऊ शकतात, काय अंदाज? आगामी विधानसभा निवडणुकांकरिता राज्यात आता नवीन आघाडी स्थापन होण्याची दाट शक्यता आहे। या संदर्भात घडामोडी सध्या घडतायत। यामध्ये आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीराजे यांचा पक्ष, तसेच प्रहार बच्चू कडू यांचा पक्ष, वंचित बहुजन आघाडी, मनसे व इतर जे राज्यातले छोटे पक्ष आहेत ते एकत्र येण्याची शक्यता आता सध्या वर्तवण्यात येते आहे। आणि याच दृष्टीने आता आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीराजे आणि आमदार बच्चू कडू व इतर विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक ही मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला पार पडते। आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आपण कोणत्या मुद्द्यांवर एकत्र यायला हवा, आपला कॉमन मिनिमम काय प्रोग्राम असेल, आपण कोणत्या विषयांवर चर्चा केली पाहिजे, राज्यातले कोणते मुद्दे हातात घेऊन सगळे एकत्र येऊ शकतो, या संदर्भात ते चर्चा करणार आहेत। आणि ज्या ज्या नेत्यांना भेटता येईल, आपल्या सोबत घेता येईल, यावर हे सर्व नेते भर देणार आहेत। राज्यात सध्या महाविकास आघाडी व महायुती असे दोन प्रमुख आघाड्या आहेत आणि यामध्ये आता राज्यात तिसरी आघाडी स्थापन होण्याची मुहूर्तमेढ आजच्या दिवशी होणार आहे। प्रज्ञा। अल्पेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।